Hello students, welcome to our page Samyak Academy for Physics. We are offering coaching for physics for 11th and 12th science, both CBSE and state board, and also competitive exams NEET, JEE and MHT CET. You can WhatsApp us on both of these numbers. If you have any doubts, you can personally WhatsApp us on these numbers. ओके, जर तुम्ही अजूनही पेजवरती नवीन असाल तर आमचं पेज सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आम्ही टाकलेले पहिल्या चॅप्टरवरचे व्हिडिओज जर बघायचे असेल तर याआधी आपण ते सर्व व्हिडिओज टाकलेले आहे. टोटल आपली 9 लेक्चर्सची ती सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण पहिला चॅप्टर जो आहे रोटेशनल डायनॅमिक्स तो कवर केलेला आहे. आणि त्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा गायडन्स मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. म्हणजे युनिट 1मध्ये आपण जो रोटेशनल मोशन बघितलेला आहे तो आपण ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. त्याच्या सर्व कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहे. आता ह्या पहिल्या युनिटमधला सेकंड पोर्शन आपल्याला बघायचा आहे. सेकंड पोर्शन आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज, म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा जो सेक्शन आहे तो आपल्याला काय करायचा आता या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. आता या ठिकाणी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ही कन्सेप्ट आपल्याला काय करायची चॅप्टर नंबर सेकंडमध्ये कन्सिडर करायची. पण आपण जर थोडंसं मागे गेलो, म्हणजे आपण जर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये गेलो 11th स्टँडर्डमध्ये, तर 11th स्टँडर्डमध्ये आपण काय बघितलेलं आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा वर्ड याच्या आधीही ऐकलेला आहे. पण ह्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे त्या कुठल्या सबस्टन्सच्या आपण घेतलेल्या आहे, सॉलिडच्या. म्हणजे सॉलिडसाठी आपण त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये काय केलेले आहे, कन्सिडर केलेल्या आहेत. पण आता ह्या स्टँडर्डमध्ये आपल्याला कुठल्या बघायच्या आहे, फ्लुइड्सच्या बघायच्या आहे. त्याआधी आपण थोडंसं एक रिवाइंड करूया की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी कन्सेप्ट होती ती आपण बघितली होती स्ट्रेस. म्हणजे जो काही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी फोर्स पर युनिट एरिया आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, स्ट्रेस म्हणून कन्सिडर करतो. त्यानंतर त्या सॉलिडचा जो शेप आहे तो कुठल्या प्रकारे चेंज होतोय त्यानुसार त्या स्ट्रेसचे 3 टाईप आपण घेतले होते. त्याच्यामध्ये पहिला टाईप आपण घेतला होता लॉन्जिट्युजनल स्ट्रेस. हा आपण टाईप काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर दुसरा टाईप आपण घेतला होता व्हॉल्यूम स्ट्रेस. हा आपण दुसऱ्या टाईपमध्ये बघितला होता, ज्याच्यामध्ये सॉलिडचा काय होतोय, व्हॉल्यूम चेंज होतोय किंवा व्हॉल्यूमवरती काय होतोय, एफेक्ट होतोय. आणि तिसरा आपण टाईप बघितला होता शेअरिंग स्ट्रेस, ज्याच्यामध्ये डायरेक्टली त्या सॉलिडचा शेपच काय होतोय, एफेक्ट होतोय. म्हणजे शेपवरती त्या फोर्सचा काय होतो, इफेक्ट होतो. आणि ज्या ठिकाणी स्ट्रेस असतो त्या ठिकाणी स्ट्रेन पण असतो. ती सुद्धा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी बघितली की डायमेन्शन्स चेंज झाले की त्या ठिकाणी आपण काय घेत असतो, स्ट्रेन त्या ठिकाणी कन्सिडर करतोय. मग स्ट्रेनचे सुद्धा आपण 3 टाईप घेतले होते सॉलिड्ससाठी, लॉन्जिट्युजनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि तिसरा घेतला होता शेअरिंग स्ट्रेन. तर हे सर्व स्ट्रेस आणि स्ट्रेन आपण काय केलेले आहे, प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेले आहे. आता सर्वात जो लिक्विड आणि गॅस आहे, म्हणजे आपण जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सच्या कॉमनली 3 स्टेट घेत असतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यापैकी सॉलिडचा स्टडी आपण इथे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स 11th मध्ये केलेला आहे. पण आता जर आपण लिक्विड आणि गॅसेसला सॉलिडसोबत जर कम्पेअर केलं तर ते दोघांना एकमेकांशी कम्पेअर केल्यानंतर असं आढळून येईल की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आता काय डिफरन्स आहे नेमकं, की सॉलिडची सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की त्यांना स्वतःचा काय असतो, शेप असतो. दॅट मीन्स दे हॅव देअर ओन शेप. बट इफ यू कन्सिडर लिक्विड अँड गॅसेस, म्हणजे जर आपण त्या उरलेल्या 2 स्टेट्स जर आपण बघितल्या, लिक्विड आणि गॅसेसला त्यांचा स्वतःचा शेप त्या ठिकाणी असतो का, नाही. दे डोंट हॅव देअर ओन शेप. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना स्वतःचा शेप नसतो. लिक्विड आणि गॅसेसला त्यांचा स्वतःचा शेप नसतो. म्हणजे ते स्वतःचा शेप त्या ठिकाणी कॅरी करत नाही. आणि जर आपण त्यांना एखाद्या कंटेनरमध्ये टाकलं तर त्याच कंटेनरचा शेप ते लिक्विड आणि गॅस काय करत असतात, ॲक्वायर करत असतात. तर हा एक इम्पॉर्टंट फरक आहे लिक्विड, गॅस आणि सॉलिड्समध्ये. म्हणजे सॉलिड्सला त्याचा शेप असतो, त्यामुळे तिथे स्ट्रेस आणि स्ट्रेन आपण घेऊ शकतो. म्हणजे लॉन्जिट्युजनल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युजनल स्ट्रेन असेल, किंवा त्याला दुसरा वर्ड आहे टेन्साईल. तर त्या ठिकाणी आपण कुठला फॅक्ट कन्सिडर केला, लेंथ हा फॅक्ट कन्सिडर केला होता. त्यानंतर व्हॉल्यूम, शेप. तर हे कोणासाठी आहे, फक्त सॉलिडसाठी. तर लिक्विड आणि गॅसला स्वतःचा त्यांचा असा शेप नसतो.
तर हे आपण माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता फ्लुइडला जर आपण बघितलं, म्हणजे या ठिकाणी आपल्या चॅप्टरचं नाव जर आपण बघितलं तर काय आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मग नेमकं हे फ्लुइड काय आहे? लिक्विड्स तुम्हाला माहिती आहे, गॅसेस माहिती आहे, सॉलिड माहिती आहे, पण नेमकं फ्लुइड कुणाला म्हणायचं? तर फ्लुइडची बेसिक डेफिनेशन जर बघितली, अ फ्लुइड मीन्स अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. आता इथे हा शब्द ध्यानात ठेवा, फ्लो. फ्लो म्हणजे काय? वाहने. फ्लो म्हणजे काय? वाहने. म्हणजे एखादा सबस्टन्स जर वाहत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फ्लुइड म्हणून कन्सिडर करत असतो. सो देअरफॉर अ सबस्टन्स विच कॅन फ्लो दॅट इज रेफर्ड ॲज अ फ्लुइड. इथे इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? हा फ्लो हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता तुम्ही असंच एखाद्या नदी किनारी बसलेले आहात आणि नदी किनारी बसल्यानंतर तुम्हाला समोर नदीतलं पाणी दिसतंय. यू कॅन सी दॅट वॉटर. ओके. इफ यू ऑब्झर्व दॅट वॉटर प्रॉपरली, म्हणजे तुम्ही जर ते वॉटर प्रॉपरली ऑब्झर्व केलं, आता तुम्ही त्या वॉटरला कसं डिस्क्राईब करणार आहे? त्या लिक्विडला कसं डिस्क्राईब करू शकता तुम्ही? तुम्हाला त्या लिक्विडला काय करता येणार आहे? डिस्क्राईब करता येणार आहे. आता कसं डिस्क्राईब करणार त्या वॉटरला तुम्ही? की तुम्ही असं म्हणणार की हे पाणी वाहतंय. कुठून कुठे वाहतंय? तुमच्या डाव्या साईडने ते उजव्या साईडकडे काय होतंय? वाहत जातंय. दॅट मीन्स यू कॅन डिस्क्राईब इट लाईक दिस, इट इज फ्लोईंग फ्रॉम लेफ्ट टू द राईट. म्हणजे कुठला वर्ड यूज केला आहे तुम्ही? फ्लो. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ वॉटर. वॉटर कुठल्या कॅटेगरीमध्ये जातोय? वॉटरची कॅटेगरी कुठली घेणार आहात तुम्ही? लिक्विड. वॉटर हा कुठल्या कॅटेगरीमध्ये जातोय? लिक्विड कॅटेगरीमध्ये जातोय. म्हणजेच लिक्विड हा काय होतोय? फ्लो होतोय. आणि दुसरं जर तुम्ही घेतलं की हवा, त्या ठिकाणी काय असणार आहे? हवा. हवा म्हणजेच कुठला मीडियम झालं? गॅस मीडियम झाला. आणि हवा जर बघितली तर हवेचं पण तुम्ही डिस्क्रिप्शन कसं करणार आहे? की हवा वाहते. ठीक आहे. अ एअर इज फ्लोईंग. तुम्ही काय म्हणताय? एअर इज फ्लोईंग. म्हणजेच तिथे फ्लो वर्ड काय झालेला आहे? यूज झाला. मग ज्या सबस्टन्सला तुम्ही फ्लो हा शब्द यूज करू शकता, म्हणजे जे सबस्टन्स फ्लो होतात त्यांना आपण काय म्हणणार आहे? फ्लुइड. मग सॉलिड वाहतात का? नाही. हां, एखादी पाण्यावर तरंगणारी वस्तू असेल तर ती पाण्यासोबत वाहत जाते. म्हणजे ती वस्तू वाहते का? नाही. पाणी वाहतंय म्हणून त्याच्यासोबत फक्त ती वस्तू चाललेली आहे. म्हणून सॉलिडला आपण फ्लुइड म्हणू शकत नाही. त्यामुळे कंबायनिंगली लिक्विड आणि गॅस ह्या दोघांना आपण काय म्हणू शकतो? फ्लुइड म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके. सो कंबायनिंगली लिक्विड अँड गॅसेस आर रेफर्ड ॲज अ फ्लुइड. ओके. आता मग फ्लुइडची डेफिनेशन काय असणार आहे? अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज fluid, and we know that combiningly or collectively liquids and gases both are known as fluids. Okay. Now another one difference between solid and liquid, or now here we consider fluid. Now here we are going to use the word fluid for both liquid and gas. Okay. So for both liquid and gases we are going to use the common word fluid. Okay. Here if we consider the exact difference between solid and fluid, so here we know that solid can oppose the shear stress. That means when solids, म्हणजे ज्यावेळेस आपण सॉलिडवरती फोर्स एक्झर्ट करतोय तर सॉलिड काय करताय? त्या फोर्सला अपोज करत असतात. मग अपोजिंग कसं करत असतात ते? की ज्या फोर्समुळे ते त्या फोर्सला अपोज करताय त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. ते आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. सो दॅट मीन्स वी कॅन से दॅट द डिफॉर्मेशन्स आर रिव्हर्सिबल. म्हणजे सॉलिडचा जर शेप चेंज झाला तर त्याच्या रिस्टोरिंग फोर्समुळे तो शेप पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेजला येऊ शकतो. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पण ते लिक्विडच्या केसमध्ये होणार आहे का? नाही. सो ऑन द अदर हँड फ्लुइड्स, that means we can use the word ideal fluids, on the other hand can only be subjected to normal compressive stress which is referred as pressure. म्हणजे आयडियल फ्लुइड्स वरती थोडासा जरी आपण फोर्स एक्झर्ट केला आणि नॉर्मल, तर इथे कसं आहे? नॉर्मल फोर्स आहे तो, आणि त्या नॉर्मल फोर्सला शब्द काय यूज केलेला आहे? प्रेशर. म्हणजे आता लिक्विडमध्ये आपल्याला कुठला वर्डिंग यूज करायचा आहे? प्रेशर. आणि सॉलिडमध्ये आपण काय बघितला होता? फोर्स बघितला होता. म्हणजे आता फोर्सला पॅरलल वर्ड आपण काय घेणार आहे? प्रेशर. म्हणजे त्या ॲनालॉगस कन्सेप्ट आहे. जसं आपण ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशनमध्ये बघितलं होतं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी असते आणि रोटेशनलमध्ये तीच कशामध्ये कन्वर्ट होते? अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये काय होत असते? कन्व्हर्ट होत असते.
ठीक आहे. आता या ठिकाणी मग प्रेशरचं एक्झॅक्टली डेफिनेशन काय असणार आहे ते आपल्याला बघायची. पण त्याच्या आधी आपल्याला जो आयडियल फ्लुइड आहे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या बघायच्या. 2-3 प्रॉपर्टीज आहे तर त्या आपण बघणार आहे. तर पहिली प्रॉपर्टी आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल. दॅट मीन्स इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, की तो कॉम्प्रेस होणार नाही, म्हणजे त्याचा शेप कमी जास्त करता येणार नाही, म्हणजे त्याची डेन्सिटी काय असते, कॉन्स्टंट असते. त्यानंतर इट्स फ्लो इज इरोटेशनल, इट्स फ्लो इज स्मूथ, देर आर नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. म्हणजे त्या ठिकाणी तो जो फ्लो आहे तो कॉन्स्टंट असतो, त्याच्यामध्ये काही टर्ब्युलन्स असतो का, नाही. म्हणजे टर्ब्युलन्स कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये क्रिएट होणार नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो इरोटेशनल ऑर फ्लो इज स्मूथ. त्यानंतर इट इज नॉन व्हिस्कस. म्हणजे आपण मागच्या वर्षी किंवा मागच्या चॅप्टरमध्ये फ्रिक्शनल फोर्सची कन्सेप्ट घेतली होती. तर ह्या ठिकाणी लिक्विड किंवा फ्लुइड्समध्ये त्यांच्या दोन फ्लुइड्समध्ये त्या ठिकाणी इंटरनल फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे का, नाही. त्यामुळे त्याची व्हिस्कॉसिटी ही काय असते, 0 असते. ध्यानात ठेवायचं इथे की फ्रिक्शनलाच दुसरा वर्ड आपण काय यूज करतोय, व्हिस्कस फोर्स यूज करतो. आणि याला काय म्हणतो, इट इज नॉन व्हिस्कस, म्हणजे तिथे फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट नाही. ठीक आहे. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज स्टेडी, इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. म्हणजे ज्यावेळेस एखादा फ्लुइड फ्लो होतोय, आयडियल फ्लुइड, तर त्याच्या प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी काय असते, सेम असते. तर अशा काही आयडियल फ्लुइडच्या काय आहे, प्रॉपर्टीज आहे. मग आता ह्या आयडियल फ्लुइडसाठी प्रेशर काय असणार आहे, म्हणजे प्रेशर कसा क्रिएट होतो, प्रेशरची काय कन्सेप्ट आहे ती आपल्याला काय करायची, कन्सिडर करायची आहे. ठीक आहे. आता प्रेशर कसा डिफाईन करणार, द थ्रस्ट. आता इथे वर्डिंग काय यूज करतोय आपण, द थ्रस्ट. म्हणजे आता हा शब्द ध्यानात घ्या तुम्ही, थ्रस्ट हा शब्द तुम्हाला नवीन आहे. तर थ्रस्ट म्हणजेच काय आहे, नॉर्मल फोर्स. नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. म्हणून थ्रस्टचा सिम्बॉल काय घेतोय आपण, एफ. म्हणून थ्रस्टला आपण कसं डिनोट करतोय, एफनेच डिनोट करतो. एफ म्हणजेच फोर्स. म्हणजे थ्रस्ट हा काही दुसरे काही नसून काय आहे, फोर्सच आहे. आणि तो कसा असतो, नॉर्मल असतो. सो द थ्रस्ट ऑर नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड द प्रेशर पी ऑफ द फ्लुइड. म्हणजे हा जो काही फोर्स आहे तो कसा पाहिजे, सरफेस एरिया, युनिट सरफेस एरियावरती ॲक्ट झाला पाहिजे. आणि सरफेस एरिया कुठला, कुठलाही सरफेस एरिया घ्यायचा आहे का, नाही. तर त्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढा सरफेस एरिया आहे, इथे बघा वर्डिंग दिलेलं आहे कॉन्टॅक्ट, तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रेशर. म्हणून त्याला कसं डिफाईन करणार, द थ्रस्ट एक्झर्टेड बाय फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड प्रेशर. मग मॅथमॅटिकली त्याचं इक्वेशन काय होणार आहे, पी इज इक्वल्स टू एफ अपॉन ए. हा त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म झाला, ज्या ठिकाणी एफ म्हणजे फोर्स आणि ए म्हणजे एरिया इन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. आता बघा इथे डायग्रॅमॅटिकली आपण दाखवूया. आता कंटेनरला दोनच सरफेस असतील, एक तर तो व्हर्टिकल सरफेस असेल किंवा तो हॉरिझॉन्टल असेल. आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय, त्याचा बेस म्हणजे बॉटम सरफेस, आणि व्हर्टिकल म्हणजे काय, त्याच्या वॉल्स. ठीक आहे. तर कंटेनरच्या वॉल्स म्हणजे व्हर्टिकल आणि बॉटम म्हणजे त्याचा हॉरिझॉन्टल सरफेस. मग या ठिकाणी बघा फोर्स दाखवलेला आहे आणि तो फोर्स कसा आहे, नॉर्मल आहे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला तो कसा आहे, नॉर्मल. सो फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर ऑफ दॅट सरफेस ऑर प्रेशर ड्यू टू दॅट फ्लुइड. ओके. मग त्याचं एसआय युनिट जर कॅल्क्युलेट केलं तर फोर्स कशात मेजर केला जातो, फोर्स कशात मेजर करतोय आपण, फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन अँड एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. सो इट्स एसआय युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आणि सी जी एस युनिट काय होणार आहे त्याचं, मग न्यूटनचं कन्वर्जन होतं आहे डाईनमध्ये आणि मीटरचं होतं आहे सेंटीमीटर, म्हणून त्याचं सी जी एस युनिट काय आहे, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आणखीन एक तुम्ही युनिट यूज करू शकता त्याला, पास्कल. तर 1 पास्कल म्हणजेच किती, म्हणजे 1 पास्कलचीच व्हॅल्यू किती असते, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकीच त्या ठिकाणी असते. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणखी काही युनिट यूज केले जातात, त्याचा बार, त्यानंतर टॉर, हे सुद्धा युनिट यूज केले जातात. आणि डायमेन्शन्स काय आहे त्याचे, L-1, M1, T-2 आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. ओके. हे बघा इथे आणखीन एक युनिट आहे त्याचं बार
आणि टॉर. तर कन्व्हर्जन दिलेलं आहे 1 बार इज इक्वल्स टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड 1 हेक्टापास्कल इज इक्वल्स टू 100 पास्कल. जसं आपण 1 किलोग्रॅम म्हणजे घेतो 1000 ग्रॅम, त्या मॅनरने 1 हेक्टापास्कल म्हणजे थोडंसं लार्जर युनिट आहे. ठीक आहे. तर हे झालं प्रेशरची कन्सेप्ट. मग ध्यानात ठेवायचं आता फ्लुइडमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, टोटली प्रेशर ही कन्सेप्ट बघायची. आणि आपण सॉलिडमध्ये जे होतं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड त्याच्यामध्ये फोर्स घेतला होता. आता इथे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपल्याला कुठला फॅक्ट कन्सिडर करायचा आहे, प्रेशर हा फॅक्ट इथे आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिटेल्ड त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. तर आजच्या लेक्चरसाठी इतकंच. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर पुन्हा मी सांगतोय, जर तुम्ही आमच्या पेजवरती नवीन असाल तर आमचं जे पेज आहे सम्यक अकॅडमी फॉर फिजिक्स, त्याला लाईक करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये अपडेट्स मिळत राहतील. ओके. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.